नमस्कार, मी आशा आशिष किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पोह्याचे कटलेट। हे नाश्त्यासाठी झटपट बनतं व तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। हे पौष्टिक आणि हेल्दी असते। पोह्याच्या कटलेट साठी लागणारे अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यातलं सगळं पोह्यामधलं पाणी काढून तुम्हाला एक 10 मिनिटं पोह्यावरती थोडंसं पाणी ठेवून 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे। हे बघा, पोह्यावरती थोडंसं पाणी आपण ठेवलेलं आहे। आता आपण पाऊण वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यात 2 चमचे दही घालायचं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला याच्यात 1 वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून हे 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे। हे चांगलं मिक्स करायचं आहे। पोहे आपले भिजलेले आहेत, ते आता तुम्हाला चांगले चुरून घ्यायचे आहेत। आपल्याला आता हे दही आणि रवा मिक्स केलेले हे मिश्रण याच्यात ओतायचं आहे। मी पाऊण वाटी कोबी खिसून घेतलेला आहे। पाऊण वाटी गाजर घेतलेला आहे। 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे। अर्धा चमचे जिरा घेतलेला आहे। 1 चमचा तुम्हाला लाल तिखट घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करायचं आहे। आता आपल्याला शेवटी तांदळाचं अर्धी वाटी पीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून द्यायचंय। शेवटी का टाकायचं आहे, तर तांदळाचा कुरकुरीतपणा जो पिठाचा जो असतो तो टिकण्यासाठी। हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर आपण पॅन गरम करायला ठेवायचा आहे। आपलं पॅन गरम झालेलं आहे। या चमच्याने मी असं 4 चमचे तेल आपल्याला पॅन मध्ये टाकून घ्यायचं आहे। आपलं पॅन गरम झालेलं आहे। आता आपल्या ह्या चमच्याने कटलेट बनायचे आहे। याचा म्हणजे तुम्हाला जास्त पातळ पण नाही बनायचं आणि जास्त जाड पण नाही बनायचं। असं थोडंसं चमच्याने एका वेळेस तुम्ही 2च कटलेट याच्यामध्ये तव्यामध्ये सोडायचे, जास्त सोडायचे नाही। आता आपल्याला झाकण थोडंसं गॅस याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस तुम्हाला थोडा मध्यम गॅस ठेवायचा आहे। याला 2 ते 3 मिनिटं तुम्हाला खालच्या बाजूने ठेवायचं आहे। आता वरच्या बाजूला आपलं कटलेट सुकलेलं आहे। आपल्याला हे आता खालच्या बाजूने परतून घ्यायचं आहे। त्याच्यावरती परत तुम्हाला 2 मिनिटं झाकण ठेवून शेकून घ्यायचं आहे। आपल्याला कटलेट जास्त जाड पण नाही टाकायचं, जास्त पातळ पण नाही टाकायचं। कटलेट आपल्याला जसं आपण उत्तप्पा बनवतो ना, तेवढेच जाडीचे टाकायचे। हे बघा, असं तुम्हाला दिसेल किती जाड आहे ते। आणि ते दोन्ही बाजूने चांगले खमंग भाजून घ्यायचंय आणि थोडंसं कुरकुरीतपणा त्याला येऊन द्यायचा आहे। आपल्याला असा कलर कटलेटला यायला पाहिजे दोन्ही बाजूने, आणि क्रंची, वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असं हे झालं पाहिजे। आपले पोहे कटलेट तयार झालेले आहेत। आता हे बघा, दिसायला पण किती छान, आणि मुलांना टिफिन मध्ये दिलं तर खूप टेस्टी आणि पौष्टिक, आणि मुलं पण आवडीने खातील आणि खुश होतील। वेगळा काहीतरी नाश्ता त्यांच्यासाठी। अशा पद्धतीने तुम्ही
हे पोहे कटलेट करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला बाय.